नमस्कार. आपलं नमस्कार. स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज माझ्यासोबत आहेत इंजिनिअर प्रमोद शिंदे सर. त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर 30-35 वर्षाहून अधिक काळ ते या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतायत. त्याच्यामध्ये काही रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स आहेत, काही कमर्शियल, इंडस्ट्रियल अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर त्यांनी आजपर्यंत कामं केलेत. आता बिल्डर डेव्हलपर म्हणून सुद्धा त्यांनी मागच्या काही वर्षांमध्ये अतिशय उत्तमरित्या कामगिरी केली आहे. म्हणजे ज्यांचं घर ही महत्त्वपूर्ण गरज असते, जी फ्लॅटच्या माध्यमातून एका मध्यमवर्गीयाचं स्वप्न असतं. ते सुद्धा पूर्ण करण्याचं काम केलंय आणि आम्ही सांगलीसारख्या भागात आहे, जिथं बेदाणा हे महत्त्वाचं उत्पादन असल्यामुळं कोल्ड स्टोरेजची रिक्वायरमेंट फार मोठी आहे. तर त्यांनी ते कोल्ड स्टोरेज सुद्धा विक्रमी वेळेत बांधण्याचा आणि मल्टिपल प्रोजेक्ट्स ॲट अ टाईम करण्याचा तो सुद्धा एक विक्रम वेगळ्या अंगानं अरे वाह! केलाय. त्यामुळे या सगळ्या प्लॅटफॉर्मवर त्यांच्या अनुभवाबद्दल आज आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. आपण गप्पांना इथून सुरुवात करूया. ते म्हणजे तुमच्या अगदी शालेय जीवनापासून. अच्छा. म्हणजे तुमची शाळा कुठली होती? कॉलेज कुठलं होतं? इंजिनिअरिंग या फील्डकडे येण्यामागची प्रेरणा कोणाची होती? कसं अच्छा. आलात त्या फील्डकडं? आणि हा सगळा शैक्षणिक प्रवास कसा होता? तो आधी ऐकायचा आहे. अच्छा. माझा जन्म सांगलीतच झाला हं. आणि प्राथमिक शिक्षण केल्यानंतर माझे वडील लँड रेकॉर्ड डिपार्टमेंटमध्ये सर्वेअर म्हणून काम करायचे आणि त्यांची अशी प्रबळ इच्छा होती, की आपला मुलगा इंजिनिअर व्हावा. त्यामुळे मी सांगली ह्या हायस्कूल या शाळेत हायस्कूलमध्ये 8वी पासून टेक्निकल हा सब्जेक्ट घेऊन 8वी ते 10वी सांगली हायस्कूल येथे शिक्षण घेतलं. त्याच्यानंतर कॉलेज हे लट्टे एज्युकेशन सोसायटीचंच पॉलिटेक्निक आहे. त्यामधून डिप्लोमा शिक्षण पूर्ण करून सुरुवातीला एक 5 ते 6 वर्ष खाजगी सर्व्हिस केली आणि त्यानंतर स्वतःचा व्यवसाय चालू केला. बरोबर आहे. मग त्याच्यानंतर पुढचा टप्पा येतो सिव्हिल इंजिनिअरच्या आयुष्यातला. तो म्हणजे पहिला स्वतः केलेला प्रोजेक्ट. हां, कारण बऱ्याचदा तो थोडा स्ट्रगलिंगचा पिरियड असतो. अगदी बरोबर. विद्यार्थी म्हणून आपण थोडे घाबरलेलो असतो, पहिलाच प्रोजेक्ट कसा होणार? अगदी तर बरोबर. तो अनुभव कसा होता तुमचा मग? सुरुवातीला तुम्ही म्हणताय तसं अगदी बरोबर आहे. कारण आमच्या टोटल पिढीमध्ये बिझनेस हा विषय नव्हता. सगळे हं, ज्यांनी केलं ती नोकरी सर्व्हिस अशीच केली होती. हं, आणि मग सुरुवातीला काम करायला भांडवलही लागायचं. पण त्यावेळेस भांडवलाची कमतरता असल्यामुळं सुरुवातीला सुपरव्हिजन बेसिसवर कामं करायची. सुपरव्हिजन बेसिसमधून थोडं-थोडं अर्निंग झाल्यानंतर मग आपण विथ मटेरियल कामं घ्यायला सुरुवात केली. हं. आणि मग छोटे बंगले बांधायला सुरुवात करत आता आपण आज अगदी कमर्शियल असेल, इंडस्ट्रियल असेल, रेसिडेन्शियल असेल, अशी कामं आता आपण वेगवेगळी सध्या कामं करतो करतोय. वेळोवेळी. बरोबर आहे. आता या काही तांत्रिक प्रश्नांकडे त्यातला पहिला प्रश्न असा आहे, की आता तुम्ही इतके वर्ष या फील्डमध्ये काम करताय. तर यामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण आपल्या सेक्टरमध्ये खूप आहे आणि त्यांना जर कुठली महत्त्वाची जबाबदारी दिली, तर बऱ्याचदा धोका सुद्धा संभवू शकतो. तर मग ती सगळी परिस्थिती तुम्ही कशी हाताळता आणि कसं बघता या सगळ्या परिस्थितीकडे? नाही, सुरुवातीला तर फारच परिस्थिती बिकट होती. ज्यावेळेस आम्ही व्यवसाय सुरू केला, त्यावेळेस खुदाई करणं, कॉलमचे खड्डे काढणे हे सुद्धा मॅन्युअली व्हायचं आणि त्यात फार रिस्क असायची. कारण आमच्या सांगलीत ब्लॅक कॉटन साईल हा प्रकार जास्त आहे आणि मुरूम 8 ते 10 फुटानंतर खाली मुरूम हा स्टार्टा लागतो. 10-10 फूट, 12-12 फूट मॅन्युअली खुदाई व्हायची आणि त्यावेळेस ती माती खाली पडून त्या माणसाचा ॲक्सिडेंट व्हायची फार शक्यता असायची. पण आता नवीन सगळ्या मशिनरी मार्केटमध्ये आल्यामुळं एक्स्कॅव्हेटर वगैरे आल्यामुळं आता तो प्रकार फार कमी झालाय. तरीसुद्धा कन्स्ट्रक्शनमध्ये अनस्किल्ड लेबर फार असतो आणि बऱ्यापैकी अनस्किल्ड आणि थोडं व्यसनाधीन माणसं सुद्धा आमच्या साईटवरती कामावर येत असतात. त्यामुळं काळजी फार घ्यायला लागते. मग बरोबर. मल्टी स्टोरी बिल्डिंग असेल तर आपल्या मेश करणं, शेडनेट हं. लावून अशी काळजी घ्यायला लागते ती आम्ही घेतो. बरोबर आहे. हेल्मेट घालणे अ, बऱ्यापैकी. दुसरा आणखीन एक प्रश्न आहे, तो म्हणजे तुम्ही रेसिडेन्शियल बंगलोवर पण काम केलंय आणि आता फ्लॅट्सच्या ह्याच्या रेसिडेन्शियल स्कीमवर पण काम केलेलं आहे. हां. तर अशा वेळेला एक इंजिनिअर म्हणून प्लॅन करताना तुम्ही अशा गोष्टींचा विचार करता? कारण त्या कस्टमरचं बजेट पण लक्षात घ्यायचं असतं, तुमचा पण प्लॅन सगळा बसवायचा असतो. तर हे सगळं कसं प्लॅन या स्टेजवर कसे तुम्ही काम करता? प्लॅन सुरुवातीला करताना एक तर पहिल्यांदा क्लायंट बरोबर आपल्याला बराच वेळ द्यायला लागतो क्लायंटला. त्याच्या रिक्वायरमेंट घ्यायला लागतात. त्याचं बजेट बघायला लागतंय. कारण कन्स्ट्रक्शन हे असं आहे, की ₹1000 स्क्वेअर फूट पासून जवळ-जवळ ₹4,000 ते ₹5,000 पर स्क्वेअर फूट असं कॉस्टिंग जाऊ शकतंय. त्या क्लायंटच्याकडनं इनपुट घेऊन त्याप्रमाणे आपल्याला प्लॅनिंग करायला लागतं. म्हणजे रूम साइझेस असू देत, मटेरियल सिलेक्शन असू दे, त्याच्यावरती बरंच आपल्याला काम करायला लागतं. बरोबर. दुसरा त्यातलाच एक महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणजे आता तुम्ही कोल्ड स्टोरेजचा जो मगाशी उल्लेख केला, तर त्यावर काम करणं हे कसं असतं? त्याचं प्लॅनिंग कसं चालतं? त्याच्यात चॅलेंजेस कुठले असतात? तर तो अनुभव कसा आहे कोल्ड स्टोरेजचा? बिल्डिंग कन्स्ट्रक्शन बंगलो वगैरे करताना त्याला टाईम लिमिट हा फारसा विषय असत नाही. हं,
पण डे टू डे वर क्लायंटचे भेट होणं गरजेचं असतं. पण कोल्ड स्टोरेज म्हटलं तर हे टार्गेटेड काम असतं. म्हणजे त्यांचं कोल्ड स्टोरेज जर काम करायचं असेल तर आमच्याकडे काम येतं त्यावेळेस त्यांना 6 महिन्यातच काम कम्प्लीट करून पाहिलं असते. 6 महिन्यात जर काम नाही केलं तर ते त्या सीझनला तो कोल्ड स्टोरेज वापरता येत नाही त्यांना. आणि त्यांची इन्व्हेस्टमेंट जवळजवळ 5 ते 10 कोटीची इन्व्हेस्टमेंट असते. त्याचं सगळं व्याज त्यांच्या अंगावर पडतं. त्यामुळे प्रत्येक वेळेस कोल्ड स्टोरेजचं काम करताना सगळं टाइम मॅनेजमेंट अगदी लक्षात ठेवून 6 महिन्यात म्हणजे 6 महिन्यात प्रोजेक्ट कम्प्लीट करावा लागतो. आता एक पुढचा प्रश्न या सगळ्यापेक्षा वेगळा येतो. म्हणजे तुम्ही मूळचे इथले सांगलीचे आहात, किंवा मगाशी तुम्ही म्हटलात बिल्डर आर्किटेक्ट असोसिएशनच्या माध्यमातून पण तुम्ही काम करताय, पूर्वी करत होता. त्यातला हा प्रश्न आहे तो म्हणजे सांगली जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन असं जर एक विचारलं तुम्हाला इंजिनियर म्हणून, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे किंवा कुठली क्षेत्र येतात, सेक्टर येतात, ज्या क्षेत्रांवर आता काम करण्याची गरज आहे? जर भविष्यात आपल्याला सांगलीला पुण्या मुंबईसारखं पुढे न्यायचं असेल तर असे कुठले सेक्टर सेगमेंट आहेत ज्याच्यावर आता काम करण्याची गरज आहे? मेजर सांगलीमध्ये आता सध्या MIDC आहे, पण ती अजून वाढली पाहिजे. कारण इंडस्ट्रियल ग्रोथ झाल्याशिवाय बाकी ग्रोथ काय फारशी होत नाही. आणि मेन म्हणजे हायवेला टच जो असायला पाहिजे, रोडचं जाळं, ते फार म्हणजे आता आमचा पेठ नाका ते सांगली हा 25 किलोमीटरचा अंतर आहे. पण ते पार करायला जवळजवळ आम्हाला 1.25 तास ते 1.5 तास लागतो. त्यामुळे कुठली मोठी लोक असतात जे इकडे इन्व्हेस्टमेंट करू शकतात, त्यांना यायला सुविधा नसल्यामुळे किंवा वेळ लागत असल्यामुळे ते लोक येत नाहीत. त्यामुळे इथं एक हेलिपॅड किंवा विमानतळ असं पहिला होणं असं गरजेचं आहे असं मला वाटतं. ओके. जसं रस्त्यांचं एक जाळं आणि विमानतळ किंवा हेलिपॅड, तर मग शासनानं काय अजून पावलं उचलली पाहिजेत या सगळ्याला गती देण्यासाठी? शासनाने आता विमानतळ आमच्या कोल्हापूरला करायचं आता बरीच वर्ष झालं चालू आहे. आतापर्यंत त्याला फारसं असं काय हे झालं डेव्हलपमेंट झालं नाही. पण आता सध्या मागच्या 4 महिन्यापूर्वीच डिक्लेअर केले की छोटी धावपट्टी तिथे तयार करून विमानतळ चालू करायचं असं शासनाने ठरवले. ते फक्त अंमलात आलं पाहिजे असं वाटतं. ओके. आता मगाशी आपण म्हटलं तसं रेसिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल असे तुम्ही खूप प्रोजेक्ट केले. तर त्यातला एकच आयकॉनिक प्रोजेक्ट सांगता येईल का? की जो प्रोजेक्ट करताना तुम्हाला एक आनंद, समाधान वेगळं होतं आणि जो प्रोजेक्टनं तुम्हाला स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करून दिली? अच्छा. इंडस्ट्रियलमध्ये असं आयकॉनिक किंवा असं फार तुम्हाला स्किल दाखवता येत नाही. पण रेसिडेन्शियल प्रोजेक्टमध्ये तुम्हाला रेसिडेन्शियल असेल किंवा ऑफिस बिल्डिंग असेल किंवा एखाद्या मंदिराचं काम असेल. मी BAPS म्हणजे स्वामीनारायण मंदिरची जी संस्था आहे वर्ल्ड वाईड, त्यांचं एक सांगलीतलं स्वामीनारायण मंदिर बांधले. तर ते बांधताना जो आनंद आला किंवा एखादा बंगला आपण बांधतो त्यातनं जो आपल्याला आनंद मिळतो तो तसा इंडस्ट्रियल प्रोजेक्ट किंवा ह्याच्यामध्ये मिळत नाही. त्यामध्ये आपण फक्त टाइम आणि ह्याच्यामध्ये तो आपण प्रोजेक्ट कम्प्लीट करत असतो. पण रेसिडेन्शियल बंगलो असेल किंवा एखादं मंदिर असेल, एखाद्याचं कॉर्पोरेट ऑफिस असेल, तर त्याला आपण फार वेळ देऊन त्यात अगदी आपण इन्व्हॉल्वमेंट होऊन आपल्याला काम करायला लागतं. तिथं आपल्याला फार आनंद मिळतो. म्हणजे तुम्ही गेन फायनान्शियल गेन तुमची इंडस्ट्रियल प्रोजेक्टमध्ये होते. पण जे तुम्हाला कामातला आनंद आहे तो रेसिडेन्शियल किंवा अशा मंदिराच्या कामातूनच मिळतो जास्त. पैसे आणि समाधानचं गणित वेगवेगळं असतं. तसं आणि एखादा असा प्रोजेक्ट की जो करताना काहीतरी आव्हानं आली, अडचणी आल्या आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत, असा एखादा प्रसंग आठवतोय का? आव्हानं म्हणजे अशी वेळेत काम पूर्ण करणे हाच आला. म्हणजे बाकी असं ऍक्सिडेंटल असेल किंवा बाकी काय असेल असं कुठलंही माझ्या आयुष्यात आतापर्यंत असा प्रसंग आला नाही. वेळेत काम पूर्ण करून देणे एवढीच महत्वाची गोष्ट होती आणि ती माझ्याकडनं सुदैवानं होत गेली. दुसरं, आता कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील निवडायची जेव्हा वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे आणि हे वापरलं पाहिजे? स्टील आता आम्ही ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस तर जे आपलं टॉ स्टील असायचं 230 ग्रेडचं आणि ते लोकल कंपन्याही असायच्या आणि त्यात स्क्रॅप मधून स्टील तयार केलं जायचं. पण आता एवढ्या ह्या आयकॉन स्टील असतील किंवा ह्या ज्या कंपन्या आता लेटेस्ट मार्केटमध्ये आल्यात त्यांचे ते इनगॉट आणि प्युरिटी हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यापासून बनलेलं स्टील ते जास्त वापरायचा आम्ही प्रयत्न करतो. आणि दुसरं आयकॉन स्टील तुम्ही कधी वापरले? फार प्रोजेक्ट. तर मग तुमचं प्रॉडक्ट आणि सर्व्हिस म्हणून कसा आहे अनुभव? अगदी चांगला आहे. ओके. आणि या क्षेत्रात आता जे तरुण इंजिनियर्स येत आहेत तर त्यांना एक सिनियर म्हणून आणि इतक्या वर्षाचा एक अनुभव म्हणून तर तुम्ही यशाचा काय गुरुकिल्ली द्याल किंवा काय सिक्रेट फॉर्म्युला सांगाल यशाचा तुमचा? तुम्ही प्रामाणिकपणानं अगदी पॅशनफुली लक्ष देऊन आणि पेशन्स ठेवून तुम्ही काम केलं पाहिजे. कारण स्ट्रगल भरपूर आहे. पहिल्यांदा कामं मिळवणं हे फार अडचणीचं आहे आणि काम मिळाल्यानंतर अगदी प्रामाणिकपणानं ह्यानं तुम्ही काम केलं तरच तुम्ही भविष्यात यशस्वी व्हाल.
तर ते इंजिनियर प्रमोद शिंदे सर. आणि आज जसं म्हणतात तसं की यश मिळवणं आधी कठीण आहे आणि मिळालेलं यश टिकवणं त्याहून कठीण आहे. त्याहून कठीण. तसं काम मिळवणं पहिल्यांदा कठीण आहे आणि काम मिळाल्यानंतर ते काम दर्जेदारपणे पूर्ण केलं तर तुम्हाला पुढची कामं त्यातून मिळणार आहेत. अगदी बरोबर. हेही तितकंच महत्वाचं आहे. तर पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आलात आणि धन्यवाद. भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून व्हावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.